नेमकं नाही, मला वाटतं त्याची जाहीर आता आम्ही त्याच्यावर बोलण्यापेक्षा वरिष्ठ स्तरावर त्याची चर्चा होईल आणि योग्य तो निर्णय आमच्या पक्षाच्या वतीनं जाहीर केला जाईल. अजून वेळ आहे त्याला. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी अजून वेळ आहे. उद्या सुप्रीम कोर्टात काय होते त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे आजपासून त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा प्रत्येक पक्ष आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून या आघाडी संदर्भात थोडं वेळ जाईल. या सगळ्या गोष्टीची चर्चा होईल आणि एकंदरीत त्याच्यावर निर्णय आमचा वरिष्ठ पातळीवर आम्ही सगळे मिळून त्या ठिकाणी घेऊ. अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की जर मनसेला बरोबर घेतलं महाविकासनं तर 116च्या दरम्यानच्या सीट जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे मनसेला सोबत घ्यावं अभ्यासकांचं म्हणणं आहे. पण फक्त वर्षा व्यापारांचं जर मत घेतलं तर ते थोडंसं नाही, म्हणून मी म्हणतोय की ह्याच्यावर जाहीर बोलण्यापेक्षा आम्ही आमचं अनालिसिस करू. पक्ष म्हणून आमची अनालिसिस होईल की बाबा काय होईल. आता विधानसभेला सगळ्यांनी सांगितलं होतं महाविकास आघाडी येणार म्हणून. त्या सगळ्या अभ्यासकांनी आकडे वेगवेगळे दिले होते. त्यामुळे आता त्यांचा अवमान न करता त्यांचाही अंदाज घेऊन उद्याच्या भविष्य काळात काय घडेल नेमकं त्याचा नीट अभ्यास आम्ही निश्चितपणे या ठिकाणी, कारण शेवटी या निवडणुका कधी लागणार याच्यावर बरंचसं अवलंबून आहे. या मुंबई महापालिकेच्या निवडणुका एप्रिल मे मध्ये लागणार का, सुट्ट्यात लागणार का त्याच्या आधी लागणार, ह्याच्यावर बरेचशी गणितं अवलंबून आहे. तेव्हा मुंबईची डेमोग्राफी वेगळी आहे, मुंबईची सायकोलॉजी मतदारांची वेगळी आहे आणि म्हणून त्याचा एकंदरीत काँग्रेस पक्षानं तिथं अनेक वर्ष महापालिकेत सत्ता मिळवलेली आहे. अनेक वर्ष महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून देखील ताकदीनं काँग्रेस पक्ष मुंबईमध्ये राहिलेला आहे आणि मुंबईतले लोक एकत्र बसून याच्यावर निर्णय घेतील की नेमकं कुठल्या दिशेनं जायचं आणि तो जो निर्णय घेतील तो आम्हाला बाकीच्या वरिष्ठ नेत्यांना मान्य असेल. तुम्ही आरोग्य खात्याच्यावरती आरोप केला होता भ्रष्टाचार काढण्याचा, अजून वेळ आहे त्याला. त्यानंतर आंबेडकर साहेब म्हणले की मिळून काढू. हा, नाही, मग ते अजून वेळ आहे ना, मी देतो ना त्यांना माहिती, त्यांना देतो, अजून वेळ आहे त्याला. तसं नाही, अजून काही गोष्टी माझ्यापर्यंत काही माहिती आलेल्या आहेत, त्या ते म्हणलेल्या आहेत माझ्याकडून माहिती घेतो म्हणून. त्या माहिती आली की मी त्यांना देतो माहिती.